मनोज जरांगे यांनी 20 तारखेच्या म्हणजे उद्याच्या मुंबई आंदोलनाचं ऐलान केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला अंतरवाली सराटीमधून सुरुवात होत आहे। मात्र दुसरीकडे प्रशासन देखील यासाठी सज्ज झालेलं आहे। हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येऊ शकतात। अंतरवाली सराटीतून ते मार्गस्थ होणार आहेत मुंबईच्या दिशेने। आपण बघत असाल तर पोलिसांचा एक खूप मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे। बंदोबस्ताचं वाटप होत आहे। विशेष म्हणजे सीआरपीएफच्या किंवा क्विक ॲक्शन फोर्स रॅपिड ॲक्शन फोर्सच्या 7 तुकड्या देखील एकत्रित या ठिकाणी आहेत। जवळपास 1,500 पोलिसांचा खडा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी म्हणजे जालना जिल्ह्यातून बीड जिल्ह्याकडे जातील। त्यानंतरचा तो प्रवास मुंबईच्या दिशेने असेल आणि 7व्या मुक्कामाला ते मुंबईला पोहोचणार आहेत। आपण जर बघत असाल तर मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी आहे। कुठलेही प्रशासन धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर जालन्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत बलकोडे सर। सर मला सांगा की हा बंदोबस्त नेमका कसा आहे? रॅपिड ॲक्शनच्या सुद्धा तुकड्या असणार आहेत, आपण काय खबरदारी घेणार आहोत? नाही, प्रामुख्याने आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या बंदोबस्ताचा अनुभव सुद्धा पोलीस दलाला आहे। 14 ऑक्टोबरला पण सभा झाली होती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सभा जिल्ह्यामध्ये मागच्या 4 महिन्यामध्ये झालेल्या आहेत आणि त्या सर्वांच्या दृष्टीने पोलिसांचा प्रामुख्याने फोकस राहिलेला आहे की जे कुठलंही सभा असेल, आंदोलन असेल, आता उद्या ही यात्रा जी निघणार आहे तर येणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यासोबतच कुठल्याही प्रकारचं वाहतूक व्यवस्था कोलमडू नये, त्यासोबत आंदोलन सुरू असताना इथं सामान्य नागरिकांनाही त्रास होऊ नये याच दृष्टीने पूर्ण नियोजन पोलीस दलांनी केलेलं आहे। याच्यामध्ये आपण ड्रोनचा वापर प्रामुख्याने करत आहोत। CCTV प्रमुख मार्गावरच्या रस्त्यावरती आपण लावून घेतलेले आहेत आणि बंदोबस्ताचे नियोजन करताना वाहतुकीची अडचण होणार नाही या दृष्टीने दोन्हीसाठी म्हणजे सामान्य लोकांना पण आणि यात्रेतल्या गाड्या वाहनांनाही या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे। प्रमुख सर्वांची ठिकाणी हायवेवरची आहेत, त्या ठिकाणचं आमचं एरिया डॉमिनेशन मोठ्या प्रमाणात फोर्सचं मोबिलायझेशन आपण केलेलं आहे आणि बाहेरनं सुद्धा आपल्याला जी मॅनपॉवर उपलब्ध झालेली आहे ती सुद्धा आपण अशा ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी करणार आहोत। 2 गोष्टींचा प्रामुख्याने आम्ही फोकस ठेवलेला आहे। एक आहे की वाहतुकीचं नियोजन आणि दुसरं अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारे अपघात होऊ नयेत यासाठी आपण एक लेनसुद्धा यासाठी आपण गरज पडली तर आपण वापरणार आहोत। सर्व्हिस रोड्स आपण ओपन करून दिलेले आहेत यात्रेसाठी। बरं सर, किती एकूण फोर्स असणार आहे सगळा? फोर्स यासाठी जिल्हा पोलीस आणि अतिरिक्त होमगार्ड्स आणि असा आपला जवळजवळ 1100च्या आसपासचा जिल्ह्याचा फोर्स आहे आणि यासोबत बाहेरनं आपल्याला SRPF आहे, रॅपिड ॲक्शन फोर्सची तुकडी आहे, तर ती आपल्याला ॲडिशनल मॅनपॉवर म्हणून उपलब्ध झालेली आहे, त्याचासुद्धा आम्ही वापर करतो आहे। एकूणच आपण बघत असाल तर मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी असणार आहे। याशिवाय कुठलीही प्रकारची खबरदारीमध्ये दक्षता बाळगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे। एकूणच उद्याच्या बंदोबस्ताचं प्रशासन देखील सज्ज आहे। कॅमेरामन धनंजय दारुटेसह रवी मुंडे, ABP माझा, अंतरवाली सराटी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।